रामकृष्ण हरी. येत्या 27 फेब्रुवारीपासून आपण वृंदावन धाम यात्रेसाठी निघत आहोत. या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या सूचना मी आपल्या सर्वांना देणार आहे. 27 तारखेला सकाळी ठीक 11 वाजता नांदेड येथून आपण हमसफर एक्सप्रेसने निघणार आहोत. बरोबर 11 वाजता रेल्वे निघते, त्या हिशोबाने आपण 9:30 ते 10 वाजेच्या आत नांदेड रेल्वे स्टेशनला आलं पाहिजे. मी सर्वांना तिकिटाच्या PDF प्रिंट पाठवलेल्या आहेत. आपण त्या प्रिंट काढून घ्याव्यात किंवा नाही घेतल्या तरी हरकत नाही. माझ्याकडे त्या प्रिंट आहेत. नक्कीच आपल्याला स्टेशनला गेल्यानंतर त्या सर्व तिकिटाच्या प्रिंट आपल्याला मिळून जातील. 27 तारखेला सकाळी 11 वाजता आपण हमसफर एक्सप्रेसने निघाल्याच्या नंतर 28 तारखेला सकाळी 6 वाजता आपण आग्रा या ठिकाणी उतरणार आहोत. आग्रा या ठिकाणी उतरल्याच्या नंतर तिथून आपण ट्रॅव्हल्सने हॉटेलला जाणार. हॉटेलला जाऊन फक्त फ्रेश होणं म्हणजे स्नान करणं, फ्रेश होणं आणि भोजन करणं इथपर्यंत आपण त्या हॉटेलला थांबणार. तिथून आपण आग्रा येथील सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध ताजमहाल पाहणार आणि आग्रा येथील किल्ला आपण पाहणार. आणि हे 2 ठिकाणं पाहिल्याच्या नंतर आपण वृंदावनकडे निघणार आणि रात्री मुक्कामी वृंदावनला पोचणार. म्हणजे 28 तारखेला सायंकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत आपण वृंदावनला जाणार. तिथे गेल्याच्या नंतर आपण तिथे रूम वाटप होईल आणि सर्वांना रूमची व्यवस्था करण्यात येईल. तिथे आपल्या बॅग उतरून आपण घ्यायच्या आहेत. त्यानंतर 28 तारखेचा मुक्काम वृंदावनलाच होईल. 1 तारखेला आपण त्यानंतर नंदगाव, बरसाना आदी करून जे ठिकाण आहे ते पाहायला जाणार. परत मुक्कामी आपण वृंदावनलाच येणार. त्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा आपण मथुरा, गोकुळ आदी करून दुसरी जी काही ठिकाणं आहेत ते पाहणार आणि तिथेच मुक्कामी येणार. आणि त्यानंतर आपण एक पूर्ण दिवस म्हणजे 3 तारखेचा पूर्ण दिवस आपण वृंदावनमधील लोकल दर्शन करणार. यामध्ये वृंदावन येथील बाके बिहारी मंदिर, निधिवन मंदिर, त्याचप्रमाणे प्रेम मंदिर, वैष्णोदेवी मंदिर, जेवढी अधिकाधिक ठिकाणं आपल्याला करता येतील तेवढ्या ठिकाणांचं दर्शन करणार आणि आपण तिथेच 3 तारखेला मुक्कामी थांबणार. 4 तारखेला आपण सकाळी तिथून निघणार. दिल्लीतील महत्त्वाची ठिकाणं करणार. त्यामध्ये अक्षरधाम मंदिर असेल, लाल किल्ला असेल, अन्य ठिकाणांचं दर्शन करता करता रात्री 9 वाजेपर्यंत आपण हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला येणार आणि रात्री 10-10:30 वाजता मराठवाडा संपर्क क्रांती एक्सप्रेस या रेल्वेने दिल्लीवरून निघणार आणि नांदेडसाठी येणार. 5 तारखेला रात्री 11 वाजता आपण नांदेड येथे उतरणार. तिथून आपण आपल्या पद्धतीने आपल्या प्रायव्हेट गाडीने किंवा बसने आपण लातूर किंवा आपल्या इच्छित स्थळी आपल्या गावाकडे आपल्याला पोहोचायचं आहे. प्रवासामध्ये अंथरुणाची पांघरणाची व्यवस्था केलेली आहे, पण रेल्वेमध्ये किंवा तिथेही गेल्यानंतर आपल्याला अंथरूण पांघरून